नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता मधू ही त्या रूममध्ये अटकलेली असते आणि त्या रूमची सिंधूने लाईट घालवलेली असते। बड्या मुश्किलीने आता मधूने तिचा मोबाईल घेतलेला असतो। पटकन आता मोबाईलचा टॉर्च चालू करत मधू विचार करते की आता मी राघवलाच कॉल करते। आणि आता मधू ही राघवला फोन करते, पण राघवचा फोन काही लागायला तयारच नसतो। तेव्हा आता मधूला खूप टेन्शन आलेलं असतं आणि त्यातच आता मधू ही हळूच दरवाजा उघडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागते। आणि तेवढ्यात बाहेरून कुत्रे भुंकण्याचा आवाज येतो, तर मधू खूप घाबरते। कुत्र्याला ए हट हट करत आता मधू ही बाहेर येते। आणि तेवढ्यात आता मधू ही बाहेर येताच एक दारू पीत पीत तिथे येतो। त्याच्या हेलकांडे जात असतात। तर मधू म्हणते की ए कुठे चाललाय आणि पुढे येऊ नकोस बरं का, नाही तर मी माझ्या नवऱ्याला बोलवीन। तर दारुडा आता पुढे पुढे येऊ लागतो। दारुडा काही ऐकायला तयारच नसतो। तेव्हा मधू शेजारची काठी घेते आणि दारुड्याला दाखवत म्हणते की ये निघ। तेव्हा आता दारुड्या पुन्हा मागं मागं जाऊ लागतो। तर आता दारुडा हा मधूच्या त्या रूममध्ये जाऊ लागतो। पुन्हा काठी दाखवत मधू म्हणते की ए तिकडे कुठे चालला, इकडे निघ। आणि आता दारुड्या पुन्हा रस्त्याने हेलकांडे खात निघून जातो। आणि आता पटकन काठी घेऊन आता मधू ही त्या रूमच्या शेजारी जाते आणि त्या लाईटच्या मीटरपाशी जाऊन आता मेन स्विच मधू ही ऑन करताच लाईट लागते आणि मधूला खूप आनंद झालेला असतो। मधू म्हणते की बरं झालं मी इथे बघितलं, नाही तर रात्रभर असंच अंधारात बसावं लागलं असतं। पण तेवढ्यात पाठीमागून कुणीतरी मोठ्याने ओरडण्याचा आवाज येतो आणि मधू ही आता पळतच धूम ठोकते आणि तिच्या रूममध्ये येऊन पटकन दरवाजा बंद करून घेते। तेवढ्यात आता दोन मुलं मधूच्या दरवाजासमोर येऊन दरवाजा वाजवतात। तर मधू म्हणते कोण आहे आणि मधू दरवाजा उघडते। तेव्हा ते दोन मुलं मधूला म्हणतात की ताई काहीतरी खायला द्या ना। तर मधू म्हणते की माझ्याकडे काहीच खायला नाहीये। मधू म्हणते की तुम्ही दुसरीकडे जा ना, त्यांना जाऊन विचारा। तर खरंच तो मुलगा म्हणतो की ताई खूप भूक लागली, द्या ना काहीतरी। मधू म्हणते की अरे खरंच माझ्याकडे काही नाहीये। तर आता मुलं काही ऐकायला तयारच नसतात। दुसरा मुलगा म्हणतो की काकू प्लीज खूप भूक लागली, द्या ना काहीतरी खायला। मधू म्हणते की तुम्हाला मी जे सांगते ते कळत नाही का, माझ्याकडे काहीच नाहीये। तेव्हा आता मधू त्या मुलांना धमकी देते आणि म्हणते की आता मी पोलीस कंप्लेंट करेल बरं का। तर ते मुलं तिथून निघून जातात। तेवढ्यात आता मधू तिच्या आईला कॉल करते, पण आता तिच्या आईचा सुद्धा फोन लागत नसतो। तेवढ्यात आता मधूच्या ध्यानात येते की 15 दिवस मम्मा आणि पप्पा बाहेर गेले। तर आता मधू म्हणते की मी सुद्धा विसरले आणि यांना सुद्धा आत्ताच बाहेर जायचं होतं का, आता 15 दिवस माझ्या मदतीला कोणीच येणार नाही असा मधूच्या डोक्यात विचार आलेला असतो। तर आता मधू विचार करते की राघवसुद्धा फोन उचलत नाही आणि इथे जर कोणी आलं तर नाही नाही बाबा मी इथे एकटी राहू शकत नाही असा आता मधूने विचार केलेला असतो। पुन्हा आता मधू ही राघवला कॉल करते। तर राघव हा बाहेर येतो आणि राघव आता बाहेर येताच आता विचार करतो की मधूचा कॉल घ्यावा की नाही घ्यावा, घ्यावा की नाही घ्यावा। विचार करून आता राघव मधूचा कॉल घेतो। तर आता मधू म्हणते की राघव अरे कुठेही तू। तेव्हा राघव म्हणतो की हे काय आपल्या शेजारच्या चौकात ड्युटी करतोय मी। आणि पटकन आता राघव म्हणतो की काका काका चला गाड्या पुढे घ्या, सिग्नल लागलाय। तर आता इकडे मधूला खात्री झालेली असते की खरंच राघव ड्युटी करतो। राघव म्हणतो की काय झालं मधू। तर मधू म्हणते की राघव अरे इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। मधू म्हणते की राघव प्लीज तू घरी ये ना। तर राघव म्हणतो की नाही ग आत्ता येऊ शकत नाही, नाईट ड्युटी आहे। काय करणार मधू, पण काय झालं। मधू म्हणते की प्लीज राघव तू आत्ताच्या आत्ता इथे ये, मी एक क्षणही राहू शकत नाही। मधू म्हणते की मला खूप भीती वाटते राघव। तर राघव म्हणतो की मधू प्लीज आजची रात्र तू कशी बशी अरेंज कर, उद्या आपण काहीतरी सोल्युशन काढू। मधू म्हणते की अरे राघव ते पॉसिबलच नाहीये, तू पटकन ये बरं इथे। तर राघव म्हणतो की मधू तू एवढी प्लॅनिंग होऊ नकोस। राघव म्हणतो की मधू तू काळजी करू नकोस आणि तू कशालाही घाबरत नाहीस। तेव्हा आजची रात्र तू त्या घरात एकटी राहू शकतेस असा विचार कर, निर्धार कर आणि काहीही घाबरू नकोस। तर आता मधू जोराने श्वास घेत जोराने श्वासही सोडते आणि आता राघव हा फोन ठेवतो। तर आता इकडे मधू विचार करते की मी इथे एकटी पडली आणि माझ्या मदतीला कोणीच नाहीये, काय करू आणि कसं राहू आणि ही रात्रसुद्धा कशी घालवू। इकडे आता पटकन राघव हा दरवाजापाशी येऊन सिंधूला कॉल करतो। राघव म्हणतो हे बघ सिंधू, मधू तिकडे रूममध्ये एकटी आहे आणि मी घरी आलोय, प्लीज दरवाजा उघड। पटकन आता सिंधू दरवाजा उघडते आणि म्हणते की राघव इथे काही बोलू नका, आत चला। आणि सिंधू आता राघवला आतमध्ये घेऊन दरवाजा बंद करते।
इकडे आता मधू ही पुन्हा दरवाजा बंद करून घेते आणि रूममध्ये इकडे तिकडे पडलेल्या वस्तूंकडे बघू लागते. तर तेवढ्यात खिडकी उघडून ते दोन मुलं पुन्हा तिथे येतात आणि मधूला खिडकीतून म्हणतात की काकू खरंच खायला द्या ना, काहीतरी खूप भूक लागली. मधू म्हणते की ये, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, जात आहे की बोलू पोलिसांना. तर आता ते मुलं म्हणतात जातो जातो आणि पुन्हा ते मुलं आता तिथून निघून जातात. इकडे आता सिंधू ही राघवला घेऊन बेडरूममध्ये येते आणि दरवाजा बंद करते. तर राघव आता सिंधूच्या अगदी जवळ आलेला असतो. तेव्हा आता हसत सिंधू म्हणते की काय करताय राघव, सोडा, कोणी येईल कोणी बघेल. तर राघव म्हणतो की कोणीच येणार नाही आणि पोलिसवाल्याला सुद्धा तशी काय भीती कुणाची. तेव्हा आता सिंधू ही राघवकडे बघत हसू लागते. तर आता राघव म्हणतो की आपल्याला असा एकांत खूप रिअर मिळतो, तेव्हा आता याचा एन्जॉय घ्यायला हवा. तर आता सिंधू प्रेमाने राघवकडे बघू लागते. तर आता लगेचच हसतच सिंधू म्हणते की राघव, आपण आता काही कॉलेजमध्ये नाही आहोत, तुम्ही नेहमी एकाच बाजूने विचार करता. सिंधू म्हणते काय करता राघव, सोडा मला आणि माझं ऐका, आता आपल्या प्लॅनची फक्त लास्ट स्टेप राहिली. सिंधू म्हणते की ती स्टेप एकदा का झाली मग मधूचं सगळं सत्य समोर येणार आहे राघव. तेव्हा आता राघव म्हणतो की खरंच त्यासाठी आता थोडासा ब्रेक घ्यायचं म्हणतोय आणि राघव पुन्हा सिंधूच्या जवळ येऊ लागतो. तर हसतच प्रेमाने सिंधू राघवला लांब ढकलते आणि म्हणते की पोलिसाची ड्युटी करताय ना, तेव्हा आराम करायला हवा. तेव्हा आता राघव म्हणतो की तू आता मधूची काळजीच करू नको सिंधू, मधू आता कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकणार नाही, कारण आता मधू विरुद्ध मी एक स्ट्रॉंग केस उभी करणार आहे. इकडे राघव म्हणतो की मधू आता तिकडे चांगलीच घाबरलेली असणार आहे. तेव्हा आता सिंधू म्हणते की खरं तर मधू घाबरणारातली नाही आहे, पण आज मी तिला चांगलंच घाबरवलंय. तेव्हा आता राघव म्हणतो की म्हणजे तू नेमकं काय केलं. तर आपण खिडकीतून अंधारात येऊन काठीने कसा आता तांब्याखाली पाडला, भांडी खाली पाडले, मधूला कसं घाबरवलं, लाईट कशी घालवली, हे सगळं सत्य आता सिंधू राघवला सांगत असते. ते सगळे ऐकताच आता राघव खूप खुश झालेला असतो. पण राघव म्हणतो की सिंधू, पण तिने तुझ्यासोबत जे काही केले ना, त्या कम्पॅरिझनमध्ये हे काहीच नाही आहे बरं का. राघव म्हणतो की मधूने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची तिला शिक्षा मिळाली पाहिजे आणि प्रत्येक गुन्ह्याचा हिशोब झालाच पाहिजे. तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव, आज मी खऱ्या अर्थाने खुश आहे आणि आता काही जरी झालं तरी मधूचा खरा चेहरा समोर येणार म्हणजे येणारच आत्ता. तर आता सिंधू राघवकडे बघत हसतच म्हणते की आता तिला शिक्षा होणार म्हणजे होणार राघव. तेवढ्यातच दरवाजा उघडून काकू तिथे येते आणि सिंधूकडे बघत म्हणते की इतक्या सहजासहजी नाही होणार शिक्षा. तेव्हा आता काकू तिथे आलेली बघून सिंधूला मोठा धक्का बसतो. तर राघव हा काकूकडे बघतो. तर आता काकू ही दरवाजा बंद करते आणि राघव सिंधूकडे येते. तेव्हा आता काकू म्हणते की ती राणी आपल्या भावनांशी खेळली, आपला तिने विश्वासघात केला, आपला विश्वासघात करूनही थांबली नाही, आपल्या अंकुरला आपल्यापासून तोडलं आणि इतके वर्ष आपल्या अंकुरला अनाथाश्रमात त्याच्या माणसांपासून दूर राहायला हिनेच भाग पाडलं. तेव्हा इतक्या लवकर आपण मधूला शिक्षा देऊन सोडायचं नाही. काकू म्हणते की सिंधू, तुला कळतं का, अगं आपल्या सावीला किडनॅप केल्यापासून तिने आपल्या सावीची काय अवस्था केली. तेव्हा आता काकू म्हणते की या सगळ्यांची शिक्षा तिला व्हायलाच हवी. तर सिंधू म्हणते की काकू, तुम्ही अगदी बरोबर बोललात. आणि आता काकू म्हणते की आज राणीला शांत झोप लागू नये ना, याची राघव मी व्यवस्था करून आली. तेव्हा आता राघव काकूकडे बघतो आणि राघव म्हणतो की काकू, काय केलंयस तू. आणि आता काकू ही स्वतःच्या मनाची विचार करून हसू लागते. तर राघव सिंधू काकूकडे बघू लागतात. नेमका आता काकूने कोणता प्लान केलाय आणि तिकडे मधूला तिची फटफजिती करण्यासाठी काय केलंय याचा आता राघव सिंधू विचार करत असतात. इकडे आता खूप रात्र झालेली असते आणि एक बाई आता मधूच्या दरवाजापाशी येऊन आता हाक मारू लागते की ए लैला, काय करते तू, कुठेस, दरवाजा उघड लैला. तर आता ती मावशी म्हणते की बघ कोण आलंय बाहेर. असे म्हणत मावशी आता तिच्या केसाचा झुपका इकडून तिकडे हलवू लागते. मधू घाबरतच म्हणते की कोण आहे. तेव्हा आता मधू विचार करते की राघव आला की काय आणि पळतच मधू दरवाजाकडे येते. दरवाजासमोर येत मधू म्हणते की राघव, तू आलास का रे. तर आता बाहेरून ती मावशी बोलते, ग तुझा राघव नाही ग, मी आली तुझी मंजुळा. ते ऐकून आता मधू म्हणते की काय, कोण मंजुळा. तर आता मधू म्हणते की काय काम आहे. तर मंजुळा म्हणते की अगं चंदू काकाने तुला बघितलंय आणि त्याला तू लय आवडली आणि त्याला तुझ्याशी लगड करायचं हाय.
तर आता मंजुळा दरवाजावरती थाप मारत म्हणते की उघड ना गं बाई दार. तर मधू म्हणते की जा बरं तू इथून, मी दरवाजाही उघडणार नाही आणि बाहेरसुद्धा येणार नाही. मंजुळा हसतच म्हणते की अगं मी आता तुझी कधीपासून वाट बघते, ये ना. मधू आता खूप वेडीपिशी झालेली असते. मधू म्हणते की मी दरवाजाच उघडणार नाही. तर आता मंजुळा म्हणते की अगं दरवाजा उघड, तुझ्यासाठी आम्ही सगळ्यांची मी लाईन लावेल, तू फक्त बाहेर ये. तेव्हा आता मधू म्हणते की तू जा, मी दरवाजा उघडणार नाही आणि मला इथे राहायचंही नाही. राघव कुठेस तू, प्लीज ये. असा आता मधू विचार करू लागते. मंजुळा म्हणते की सुंदरी तू अगं लाजू नको गं, माझ्याकडे बक्कळ पैसा आहे. तू जेवढा पैसा मागशील ना तेवढा पैसा मी देईल, तू फक्त बाहेर ये. तुझ्यासाठी मी काही बी करायला तयार आहे, फक्त तू दरवाजा उघडून बाहेर ये बस. तर आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो. मधू म्हणते की मी तुम्हाला सांगितलं ना, मी दरवाजा उघडणार नाही आणि तुम्ही. तर आता मंजुळा ही जोरजोराने आता दरवाजाला थापा मारू लागते आणि म्हणते की उघड ना गं दार. मधू आता खूप घाबरलेली असते. काय करावे ने काय नाही आता असा मधूला विचार पडलेला असतो. मधूचे मन तिलाच खात असतं. तर आता मंजुळाला सुद्धा इकडे राग आलेला असतो. बोट करत मंजुळा म्हणते की माझ्या डोक्यात जाऊ नकोस बरं का, दरवाजा उघडतेस की तोडू दरवाजा. इकडे आता ते ऐकून मधूला मोठा धक्का बसलेला असतो. मधू म्हणते की काय बोलतेस तू. जोराने मंजुळा ओरडतच म्हणते की आता मी दरवाजा तोडून आतमध्ये येऊ का, उघडतेस दरवाजा, उघड लवकर दरवाजा. तर आता मधू खूप घाबरलेली असते आणि पटकन आता मधू राघवला फोन लावण्याचा प्रयत्न करू लागते. तेव्हा आता ती सगळी हकीकत काकूने राघव आणि सिंधूला सांगितलेली असते. ते ऐकून आता लगेचच सिंधू म्हणते की काकू हे जरा अति होतंय, असं नाही वाटत का तुम्हाला. तेव्हा आता लगेचच काकू म्हणते की हे बघ सिंधू, मधू तुझ्यासोबत जे वागले ना ते खूप भयंकर होतं आणि त्याच्या तुलनेत हे मी जे केलंय ना ते तर काहीच नाही आहे सिंधू. तेव्हा आता काकू म्हणते की तुला तिचा एवढा विचार करण्याची गरज नाही सिंधू. तेव्हा आता सिंधू म्हणते की हे बघा काकू, तिचं कर्म तिच्याजवळ, पण त्यासाठी आपण कशाला अजून आपले कर्म वाईट करून घ्यायचे. आणि तसंही एकाने जर गाय मारली तर दुसऱ्याने वासरू मारू नये. तर आता इकडे राघव म्हणतो की सिच्युएशन जर एकदम हाताबाहेर गेली ना तर मधू ती हाताबाहेर जाऊ देणार नाही, ती बरोबर कंट्रोल करील बघा तुम्ही. तर तेवढ्यात राघवच्या मोबाईलवर आता मधूचा कॉल आलेला असतो आणि आता राघव हा मधूचा फोन उचलून स्पीकरवर टाकतो. आणि आता इकडे राघव म्हणतो की बोल मधू काय झालं. तर रडतच मधू म्हणते की राघव प्लीज तू मला इथून घरी घेऊन चल, मला इथे नाही राहायचंय, मी एक क्षणही इथे राहू शकत नाही. राघव म्हणतो की मधू कसं शक्य आहे हे. तर आता राघव म्हणतो की ट्राय टू अंडरस्टँड मधू, मी नाही येऊ शकत आत्ता, मी इथे ड्युटीवर आहे. तर आता मधू म्हणते की राघव तू मला समजण्याचा प्रयत्न कर आते, अरे इथे मी कोणत्या सिच्युएशनमध्ये उभी आहे तुला माहितीच नाही आहे. राघव म्हणतो की मधू मी तुला सांगितलं ना, आजचा दिवस तुला कसे तरी मॅनेज करावंच लागेल, आपण उद्या बोलूयात ना. राघव म्हणतो की प्लीज अंडरस्टँड मधू आणि आता मला जावा लागेल. लगेच हात करत राघव म्हणतो की काका काका गाडी पुढे घ्या लवकर, गर्दी होऊ राहिली. आणि आता राघवने फोन ठेवलेला असतो. मधू आता हॅलो हॅलो करत असते. तेव्हा आता काकू आणि सिंधू हसू लागतात. तर आता काकू म्हणते की राघव तू अगदी योग्य रीतीने तिच्याशी बोललास. तेव्हा आता काकू म्हणते की राहू दे, तिला एकटीलाच राहू दे. इकडे आता मंजुळा ही दरवाजावर थापा मारत असते. मंजुळा म्हणते की तुला मी एकदा काय सांगितलं, तुला ऐकू येत नाही का, उघड दरवाजा. मधूची आता घाबरगुंडी उडालेली असते. काय करावं आणि काय नाही आता मधूला समजतच नसतं. मधू म्हणते की नाही उघडणार दरवाजा, जा तुम्ही इथून. तर मंजुळा अजूनच मोठमोठ्याने दरवाजावर थापा मारते आणि म्हणते की तुला काय सांगितलं कळत नाही का, उघड दरवाजा. मधू म्हणते नाही उघडणार, जा. तर आता मधू मोठमोठ्याने रडवत खाली बसू लागते. तर आता मंजुळा मोठमोठ्याने थापा मारत म्हणते की उघड दरवाजा, कळत नाही का तुला, दरवाजा तोडून आतमध्ये आले तर सोडणार नाही. मधू मोठमोठ्याने रडत असते आणि मधू म्हणते की नाही उघडणार. आणि अखेर मधू ही खाली बसलेली असतानाच तशातच मधूला ही झोप लागते आणि आता मधू झोपी गेलेली असते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मधू खडकन जागी होती. तर आता रात्री घडलेल्या सर्व गोष्टी आता मधूच्या डोळ्यासमोर येऊ लागतात. खिडकीतून तांब्या कसा खाली पडला, कळशी कशी खाली पडली, हंडा कसा खाली पडला, लाईट कशी रूमची घालवली गेली आणि त्यानंतर दारुड्या कसा झिंगत झिंगत आपल्या अंगावरती चाल करून आला. तर त्यानंतर
तर आता मंजुळा म्हणजे ती मावशी कशी दरवाजावरती थाप मारून आपल्याला बाहेर बोलवत होती आणि ह्या सगळ्या गोष्टी आता मधू ही तिच्या डोळ्यासमोर आठवत असते. आणि आता खिडकी उघडून काकू खरंच का किती भूक लागली काहीतरी खायला द्या ना असे ते दोन मुलं वारंवार येऊन आपल्याला कसे त्रास देत होते हे देखील आता मधूच्या डोळ्यासमोर येते. तर आता मंजुळा कशी दरवाजावर येऊन म्हटली की अगं लायला दरवाजा उघड तुझ्यासाठी तो चंपू काका वेडा झालाय आणि त्याला तुझी लायला बनवायची तुला उघड ना दरवाजा असे म्हणत आता त्या मंजुळाने आपल्याला कसा त्रास दिला हे सगळं आता मधूच्या डोळ्यासमोर येत असते. पटकन आता आता सूर्य डोक्यावर आलेला असतो तर मधू तिचा मोबाईल घेते आणि मोबाईलमध्ये बघते. मधू विचार करते की एवढे वाजलेत पण अजून राघव कसा नाही आला. आणि आता पुन्हा मधू ही लगेचच उठून इकडे तिकडे बघू लागते तर तो हंडा त्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात. आणि आता मधू ही पटकन त्या पाण्याच्या हंड्याजवळ जाते पण त्यामध्ये पाणीच नसते. तेव्हा मधू विचार करते की पाणी देखील संपलंय. आणि एवढ्यात मधूचे लक्ष दरवाजाबाहेरील नळाकडे जाते आणि दरवाजाबाहेरील नळाला आता पाईपलाईनचे पाणी चालू झालेले असते. ते पाणी बघून मधूला खूप आनंद झालेला असतो आणि पटकन खाली पडलेला हंडा उचलत मधू ही दरवाजा उघडून आता पाणी आणायला बाहेर जाते. इकडे आता मंजुळा देखील त्या नळावर पाणी भरायला आलेली असते. तेव्हा आता त्या बायका मंजुळाला सांगत असतात की मंजुळा तुझं हंडा भरला आता बाजूला करतो आम्हाला पाणी भरायचंय आम्हाला पाणी भेटणार नाही. तर मंजुळा त्यांच्यासोबत भांडत असते आणि तो गडबड ती कलही तो आरडाओरड आता तिथे खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या आवाजात चालू असतो. तेव्हा लगेचच मधू ही पाठीमागून तिथे येते. आणि पटकन आता मधू ही लाईन न लावता मध्ये त्या सगळ्या बायकांना ओलांडून आता नळापाशी येते आणि पटकन तिची कळशी नळाला लावते. तर आता बायका म्हणतात अगं ही पाठीमागून आता कुठून आली ही. तर मंजुळा म्हणते की अगं तुला लाईनीत नाही उभं राहता येत का. तर आता बोट करत मधू म्हणते की 1 मिनटं माझ्या घरामध्ये लगेच पाणी नाही फक्त मी 1 कळशी पाणी घेते ओके. आणि मधू पाणी घ्यायला लागते. तर त्या बायका म्हणतात की आम्हाला दुसरा काही कामधंदा नाही का म्हणजे तुलाच काम आहे आणि आम्ही ते काय वेळ मारून फुकट बसलोय की काय उभा आहे की काय बोलते तू मागं सरक आणि लाईनमध्ये ये. ती मावशी म्हणते की लाईनीमध्ये उभा राहा. तर आता मधू म्हणते की तो तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही लाईनीत उभा आहात. तर आता मंजुळा सुद्धा म्हणते की चल इथे पाणी भरायचं नाही अगोदर लाईन लाव चल. तर आता मधू म्हणते की मी जाणार नाही आणि लाईनमध्ये उभाही राहणार नाही पाणी भरणार म्हणजे भरणार. तर तेवढ्यात सिंधू तिथे आलेली असते आणि आता सगळ्या बायका इकडून तिकडून मधूला धरतात आणि मागे लोटून मागे घेऊन जाऊ लागतात. तर मधू म्हणते की अहो काय करताय सोडा मला माझ्या घरात थोडंसुद्धा पाणी नाही आहे असं काय करताय तुम्ही. बायका काही ऐकायला तयारच नसतात आणि आता मधूला मागे ढकलत घेऊन आता सगळ्यात पाठीमागे रांगेत उभे करतात. सिंधू आता त्यांची ती सगळी मजा बघत असते. तेवढ्यात पाठीमागून शिट्टी वाजवून सिंधू तिथे येते. तर सगळ्या बायका आणि मधू ह्या सिंधूकडे बघू लागतात. तर उडी मारून सिंधू तिथे येत म्हणते की काय झालं आणि चुकीला माफी नाही. तेव्हा आता सिंधू म्हणते की आपल्या गावात जो कोणी नियम मोडवतो ना त्याला आपण चांगलीच अद्दल घडवतो बरोबर ना. तर त्या बायका म्हणतात हो हो. तर आता सगळ्या बायका म्हणतात बरोबर आहे बरोबर आहे. तर बोट करत मधू म्हणते की काय बरोबर आहे आणि मधू आता सिंधूला म्हणते की तू गप्प बस बर का. तर ती मंजुळा म्हणते की तिला काय गप्प बसवतेस तू काय करतेस ते बघ ना अगोदर. ते ऐकून मधूला मोठा धक्का बसलेला असतो. मंजुळा म्हणते की तू अगोदर गप्प बस त्या बोलतात ना त्या बरोबर बोलतात. तर बोट करत मधू म्हणते की शटॉपा. तर मंजुळा म्हणते की तू शटॉप. मधू म्हणते की हे बघा माझ्या घरात अजिबात पाणी नाही आहे तेव्हा आय नीड वॉटर. तर मागची बाई म्हणते की हे बघ तुझं इंग्रजी इथे काही चालणार नाही आहे बरं का. तेव्हा आता मधू म्हणते मी कुठेही जाणार नाही. तर आता सिंधू म्हणते की अरे घरात पाणी नाही मग सकाळी लवकर उठायचं आणि मग पाण्यासाठी असा नंबर लावायचा. हे बघ सगळ्या कशा अशा लवकर उठल्या आणि लाईनीत उभ्या राहिल्यात पाण्यासाठी. सिंधू म्हणते की बघितलं का कशा सगळ्या लाईनीत उभा आहेत कामधंदे सोडून. तर दुसरी बायको म्हणते की बरोबर आहे कामधंदे सोडून तू सुद्धा असेच लाईनीत उभा राहायचं ना मग. तर आता मधूला खूप राग आलेला असतो. तर आता सिंधू म्हणते की यांना वाटलंय आपण झोपू भरपूर मग नदीला येईल पूर आणि मग आपण पाणी भरू भरपूर.
हसतच सिंधू म्हणते की बरोबर ना. तर बायका म्हणतात हो. तर मधू म्हणते की ए तू गप्प बस ना ग. हे बघा माझ्या घरात बिलकुल पाणी नाहीये. मधू म्हणते की हे बघा मी फक्त एक कळशी पाणी घेते, पुन्हा मी इथे कधीच येणार नाही प्लीज. तर आता लगेचच पाठीमागून सिंधू म्हणते की नंबर लावला तरच पाणी मिळेल. तेव्हा आता नाविलाजाने मधूला पाण्यासाठी नंबर लावून उभं राहावं लागलेलं असतं आणि सगळ्या बायका आता पाणी भरून जाऊ लागतात. तर मधूचा नंबर येतो आणि मधू नळाला कळशी लावते, पण त्या क्षणी नळाचे पाणी गेलेले असतात आणि मधूचे 12 वाजलेले असतात. तेव्हा आता सिंधू म्हणते की 12 वाजले, नळाचं पाणी गेलं, तुझा वेळ संपला. तर आता मधूचा खूप मोठा इन्सल्ट झालेला असतो आणि बोट करत मधू म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे झालंय आणि मधू तेथून जाऊ लागते. तर लगेच सिंधू मधूला ढकलून थोबाडावरती चिखलात पाडते आणि लगेचच आता मधूचे सगळे अंग चिखलाने भरलेले असते. तर सिंधू म्हणते की काहीही बोलू नकोस, तुला तुझ्या कर्माची शिक्षा मिळाली आणि हे तुझे कर्म आहे ना तेच तुझा आता बदला घ्यायला निघालंय. तर आता इकडे मधूची खूप मोठी फटफटीती झालेली असते आणि मधूचे सगळे अंग चिखलात भरलेले असते. मधूला प्यायला पाणीसुद्धा नसते. तेव्हा आता नाविलाजाने मधू ही रत्नबारक्यांच्या घरी येऊन दरवाजा ठोठावते. सगळेजण आता दरवाजासमोर येतात. तर मधू म्हणते की मला आतमध्ये जायचंय. तर आता लगेचच ऋतुजा म्हणते की अगं पण मधू तुझं अंग एवढं का भरलंय. तर आता लगेचच मधू म्हणते की मला आतमध्ये जाऊ द्यावं. तर सिंधू म्हणते की थांब, तू तुझ्या घरी जाऊन हे सगळं अंग धू, इथे यायचं नाहीस, तू तुझ्या घरी जा. तर आता लगेचच राजश्री ही समोर येते आणि म्हणते की हिला तू बाहेर काढू शकत नाही अशी. तर लगेचच काकू पुढे येत म्हणते की ती हिला बाहेर काढू शकत नाही, तर पण मी तर बाहेर काढू शकते ना. असे म्हणत आता काकू राणीला म्हणते की चल निघ हो बाहेर. आणि काकूने आता तिचा अधिकार दाखवून राणीला पुन्हा घराच्या बाहेर काढलेले असते. आणि मधूचे आता सिंधूने 12 वाजवलेले असतात. तर आता मधूला तिच्या कर्माची भयानक शिक्षा देऊन आता कायमची मधूला काकू आणि सिंधू कशा घराबाहेर काढतात आणि मधूचे सगळे पाप राजश्री समोर आणून कसा मधूच्या पापाचा हंडा फोडतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.